नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एकाने घरगुती वादातून पत्नीवर धारदार शेसाने हल्ला करत तिला गंभीर जखमी केले आहे। मात्र या घटनेने संपूर्ण पिंपळनेर शहरामध्ये खळबळ उडाली आहे। या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेली पत्नी ही मृत्यूशी झुंज देत आहे। मिळालेल्या माहितीनुसार साक्री तालुक्यातील मलगाव येथील रहिवासी असलेला गोरख महाले याचा विवाह रामनगर येथील टेंबा रोडवर असलेल्या यशोदा नरभवरे यांच्यासोबत झाला होता। त्यांना 1 वर्षाचा मुलगा देखील आहे। मात्र दोघांमध्ये वाद असल्याने यशोदा ही पिंपळनेर येथेच आई संगीता आणि वडील मोहन नरभवरे यांच्या समेत राहत होती। मात्र आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास गोरख महाले हा सासरवाडी येथे रामनगरमध्ये आला आणि त्याने पत्नीला घरात एकटे गाठून तिच्यावर धारदार शेसाने वार केला। यात तिच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने तिला तातडीने धुळे येथे हलवण्यात आले आहे। हल्ल्यानंतर गोरखने घटनास्थळावरून पळ काढला। घटनेची माहिती मिळताच DYSP संजय भांबरे, API किरण बर्गे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत तपासाची चक्र फिरवण्यास सुरुवात केली। दरम्यान आरोपी गोरख महाले हा दुचाकीवरून फरार झाल्याचे कळते आहे। पोलीस त्याचा कसून शोध घेत असून या हल्ल्यामध्ये यशोदा ह्या गंभीर जखमी झाल्या असून तिला पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले आहे। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे कळते। या हल्ल्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे। दरम्यान पिंपळनेर सारख्या शांतताप्रिय शहरामध्ये अचानक घडलेल्या या घटनेने संपूर्ण पिंपळनेर शहरामध्ये खळबळ उडाली आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद।